नमस्कार मित्रांनो, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात अगदी धूमधडाक्यात करण्यात आली असतानाच एक खूपच धक्कादायक बातमी कोल्हापुरातून समोर आली आहे। सकाळच्या वेळी नियमितपणे महानगरपालिकेचे कर्मचारी कचरा उचलण्यासाठी आले होते आणि तेव्हाच कचरा गोळा करतानाच त्या कचऱ्यामध्ये छोटं बाळ रडतानाचा अचानक आवाज आला। पुढे काय झालं ते पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। कोल्हापूरमधील सर्वात वर्दळीचं ठिकाण म्हणजे कसबा बावडा आणि कसबा बावड्यामधील श्रीराम सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपानजीकच कचरा कोंडाळ असून हितेच परिसरातील सर्व नागरिक कचरा टाकत असतात आणि हा कचरा नियमितपणे महानगरपालिकेचे कर्मचारी साफ करत असतात। असेच नियमाप्रमाणे आजही सकाळच्या वेळी ते कर्मचारी कचरा गोळा करत होते आणि त्या कचऱ्यातून अचानकपणे त्यातून बाळाचा आवाज आला। प्रथम त्यांना काहीच समजलं नाही, पण परत एकदा आवाज आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी तो कचरा चेक केला तर त्यामध्ये एका दिवसाचं स्त्री जातीचं बाळ एका कापडात गुंडाळलेलं त्यांना आढळून आलं। त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला याची माहिती देऊन ते बाळ शासकीय सेवा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं। याबाबत शाहूपुरी पोलीस पुढील तपास करत आहेत।